विचार त्यांच्याशी मिळत्या जुळती असतील त्याच्याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद. थोडे कदाचित तुम्ही म्हणाल रविवारी सकाळी लवकर कोणी झोपले असतील तर ते जागे पण झाले तुमच्या भाषणात. आता मी आजचे अध्यक्ष शरद पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यांचे 4 शब्द ऐकायला मी उत्सुक आहे. सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व परिचितांना आणि सुपरिचितांना माझा मनपूर्वक नमस्कार. या सभागृहात सगळीच मंडळी चिमूरमध्ये चिमूरच्या आजूबाजूला पूर्ण विद्यार्थीच असतात आणि थोड मंडळींच्या अशोक नायगावकरांसारखी मंडळी उपस्थित आहेत. ही सगळी मंडळी आहेत आणि त्यांच्यासमोर मला अध्यक्ष या नात्याने बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रथम सांडू परिवाराचे मनपूर्वक आभार मानतो. कदाचित आनंद सांडूचा माझ्यावर विशेष लोभ असल्यामुळे त्यांनी मला ही संधी दिली असेल आणि त्याचा लोभ आहेच माझ्यावर. आता त्याचा माझ्यावर आधी आहे की माझा त्याच्यावर आधी काही मला माहिती नाही सांगते पण आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलेले असे दोघे जण आहोत. सगळा सांडू परिवार इथे उपस्थित आहे. त्यातले बहुसंख्य माझे विद्यार्थीच आहेत. इथेही समोर बसलेलेही बहुसंख्य विद्यार्थी आहेत. तर काही विद्यार्थ्यांचे कोणी वडील असतील काका असतील किंवा मिसेस असतील पत्नी असतील सारख्या हे सगळे चेंबूरकर आहेत. चेंबूरची ओळख करून दिली. चेंबूरला भारताच्या महाराष्ट्राच्या नकाशावर एक योग्य स्थान मिळवून देणारे सांडू दत्तात्रय कृष्ण सांडू आणि त्यांच्या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून म्हटल्याप्रमाणे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक या सर्व क्षेत्रामध्ये हे प्रतिष्ठान जिथे इथे गरज आहे तिथे सगळ्यांना मदत करत असते. त्याचा कदाचित सगळ्यात मोठा लाभार्थी मीच असेल. कारण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे ते बक्षिसं देतात अक्षरशः हजारो रुपयाची बक्षिसं असतात आणि त्या हजारोपैकी हजारो बक्षिसं आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना संस्कृत प्रेमी असल्यामुळे मिळत असतात. 90 अधिक मार्क मिळालेल्या सगळ्या मुलांना बक्षीस देतात. 90, 99, 100 पैकी 100 सुद्धा संस्कृतमध्ये मार्क आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवले आणि त्याला एक पारितोषिक देत असतात. कोतवालवाडी म्हणून एक आदिवासी विभागात काम करणारी संघटना आहे, संस्था आहे. मी त्याचा मॅनेजिंग ट्रस्टी होतो. त्या संस्थेला आदिवासी मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला सुद्धा त्यांनी बक्षिसं दिली आहेत. आणि अगदी अलीकडे चेंबूर हायस्कूल ते चेंबूर हायस्कूलचे विद्यार्थी आहेत त्यामुळे चेंबूर हायस्कूलला आणि अनेक संस्थांना मदत केली आहे. आमच्या संस्था त्या शैक्षणिक सामाजिक साहित्यिक सगळ्या क्षेत्रात ते कार्य करत असतात. विशेषतः आता हे साहित्यिक क्षेत्रात त्यांनी जो उपक्रम हाती घेत आहे त्याच्याबद्दल मला फार फार आनंद अभिमान वाटतो. चांगली गोष्ट आहे. साहित्यिकांना असे नवीन नवीन साहित्यिक आता हे काही सगळे नवीन नाही. म्हणजे मंदिरात येतात खूप जुन्या साहित्यिक आहेत. ते साहित्यिकच आहेत पत्रकारांनंतर पण साहित्यिकच आहेत का त्यांचं भाषण सुद्धा साहित्यिक असतं. मला माहिती आहे की ऐकली त्यांनी वाटलं त्या अशा मंडळींना पुरस्कार देणं तर अशोक नायगावकरांना कोण ओळखत नसं आहे का या महाराष्ट्रामध्ये. पण अशा व्यक्तीला सुद्धा शाबासकी देणं गौरव करणं अभिनंदन करणं किंवा दाद देणं हे सुद्धा एक पारितोषिकच होईल नाही का अशोक दाद देणं हे सुद्धा पारितोषिकच आहे. त्या अशा मंडळींचा एक व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं ही फार चांगली गोष्ट आहे. असं व्हायला पाहिजे. मला शिमणाला गावोगावी सुद्धा होतं सगळं गावोगावी होतात सामाजिक होतात जाती जातींचे होतात प्रांतामध्ये काही पक्षांच्या आता निवडणुका जवळ आल्या की पक्ष सुद्धा कुठे कुठे संमेलन घेऊन त्यानिमित्ताने बक्षीस देऊन प्रसिद्धी मिळत असतात. पण तरी सुद्धा त्याचा चांगला भाग असा की साहित्यिकाला बक्षीस होण्याचा गौरव होतो. काय पुरस्कार मिळाला किती बक्षीस मिळालं हे महत्त्वाचं नाही. त्यांचा गौरव होणं महत्त्वाचं आहे. त्यांचं जे साहित्य आहे ते सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. आणि म्हणून हा उपक्रम आनंद सांडूने हा उपक्रम घेण्याला आणखीन एक महत्त्व आहे. कारण आनंद काय कुमुद काय किंवा आमचा समोर बसलेला विकास काय हे सुद्धा स्वतः साहित्यिक अंग असणारे विद्यार्थी आहेत. सगळ्यातले पण व्यक्ती आहेत विद्यार्थी सगळे व्यक्ती आहेत त्यांच्या आनंद स्वतः एक उत्तम कवी आहे. उत्तम कवी आहे. उत्तम लेखन आहे त्यांचं. भाषा इतकी सुरेख आहे याचा अनुभव मी लहानपण 7वी पासून अनुभवलेला आहे. आणि मग जेव्हा 10वी 9वी 10वी असायचे मग अशी आपल्या म्हात्रे मॅडमनी एक त्यांची अडचण व्यक्त केली की स्पर्धा निवडताना बक्षिसं देताना मार्क देताना पंचायत पडायची. माझी तेवढी पंचायत झाली याच्या वर्गामध्ये 8-8, 10-10 मुलं अशी एकापेक्षा सरस असायची आणि मग त्यांच्या निबंधाला मार्क देताना ह्याला 10 पैकी 10 लोकांमधून का 11 दिले असं आणतं 10 पैकी नाही 10 दिले तर भंडारे सुद्धा यायची. माझं काय कमी त्याच्यापेक्षा
असे मग त्यांचे प्रश्न मी कसे सोडवले असतील मी जरा विचार करायचा. आणि हा थोडी जोडी नाही, 40 वर्ष मी हे प्रश्न सोडत बसलो आणि वर्षात 3-3, 4-4 परीक्षा. तेव्हा या सर्व अडचणींना मी चांगलं हे केलं, परीक्षण केलं. त्याच्यात ज्या तुमच्या अडचणी होत्या त्या सगळ्या सांगितलं. खरंच तुमचं समीक्षणात्मक भाषण हे मला फार आवडलं. त्यालाही छान एक वेगळा पुरस्कार द्यायला पाहिजे. माझी विनंती आहे, त्यांच्या आता अलीकडे थांबले पण रेडिओ आकाशवाणीवर सकाळी त्याच्यामध्ये त्यांची छान छान व्याख्यानं झाले, 7-8 मिनिटांची असेल. खरं त्याचं सुद्धा तुम्ही एक पुस्तक लिहा. कविता संग्रह त्याचं उत्तम आहे. आणि म्हणून अशा लेखकाने कवीने हा साहित्यिकांना पुरस्कार देण्याचा कार्यक्रम हाती घेतला ही फार चांगली गोष्ट आहे. आमचे दत्तात्रय सेंतर्डेकर ओबसाहेबांचे जिल्हा अध्यक्ष आहेत, तेही अशा तऱ्हेची संमेलनं घेत असतात आणि बक्षिसं देत असतात त्यांच्या ओबसाहेबातर्फे. तेव्हा अशी सगळी साहित्यिक मंडळी आहेत, निवडक मंडळी आहेत, रसिक मंडळी आहेत. आणि मराठी रसिक साहित्य मंडळ म्हणून आनंद साळू भारती मॅडमची संस्था आहे. आमच्या आचार्य मराठी कॉलेजमध्ये त्याचे सगळे कार्यक्रम होत असतात. मराठी साहित्य रसिक मंडळ हे सगळे उपक्रम आनंद साळूंना सुचतात, ज्याचं कारण आनंद साळू स्वतः साहित्यिक आहे. आणि म्हणून एका साहित्यिकाने अन्य साहित्यिकांचा गौरव केला, त्यांचा गौरव ही दुर्मिळ गोष्ट असते. दुसऱ्याबद्दल म्हणजे कधी कधी असं होतं ना, गुणी गुणन व्यक्ती गुणी गुणशुमत्सरी, गुणी गुणीशुमत्सरी, गुणीच्या गुणाच्या विरळा सरला जना. तर असा गुणी आणि दुसऱ्याचे गुण जाणणारा, स्वतः गुण असणाऱ्याच्या अंगी दुसऱ्याचे गुण जाणण्याचे गुण नसतात, आनंद साळूंच्या अंगी ते आहेत. आणि म्हणून त्यांनी या सगळ्या रसिकांना साहित्यिकांना प्रेमभाराने त्यांना तुमचा गौरव केलाय. आनंद तुमचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो, कौतुक करतो. अत्यंत सुंदर आज जर आवाज बसला आहे. अन्यथा एक फार चांगली वक्ती आहे आणि सूत्रसंचालन करणारी आहे. तिचंही मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्या सर्वांचं आपण अभिनंदन केलंच, पण ज्यांना मिळू शकलं नाही, काही कारणामुळे थोडेसे राहिले असेल, 1-2 गुण कमी पडले असेल, कदाचित प्रवेशद्वार नीट नसेल, कदाचित मदपृष्ठ नीट नसेल, तर काही अर्पण पत्रिका लावली असेल, काहीतरी झालं असेल, पण त्यासुद्धा त्यांनी भाग घेतला. त्या सर्व स्पर्धकांना सुद्धा मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना सर्वांना अभिनंदन करतो. धन्यवाद. प्रत्येकाच्या याला लीलाताईने उल्लेख केला 3 पाटील एकत्र आले. तर 3 पाटील एकत्र आले तेव्हा एवढंच नाही तर तिन्ही पाटलांची वय 82 आहेत. बायकांना वय सांगितलेलं आवडत नाही, बायकांना वय सांगितलेलं आवडत नाही. पण आम्ही सुद्धा कधी पत्रकार बनतो आणि कोणी सांगत नसला तरी वय काढून घेतो. मला वाढदिवसाची भेट मिळाली आज उद्या नाही, पण तो मनाच्या आणि अंतःकरणाच्या याच्यामध्ये भयंकर श्रीमंत असलेला. आणि मी त्यांचं एक वैशिष्ट्य सांगतो, त्या आजोबांच्या आठवणीने एवढ्या सद्गतीत झाल्या होत्या, त्या भावना विवर झालेल्या, त्यांच्या आवाजातनं आपल्याला सारखं जाणवत होतं. नमस्कार, मी विकास सांगतो. आपलं एकच मिनिट घेणार आहे. केसरी बाऊंच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये नेहमी असतं आपलं माणूस. आपण सगळ्या केसरींच्या ट्रिपला गेलेले असाल. ट्रिप झाल्यावरती आपलं माणूस म्हणजे ते आपलं माणूस बनताना आपल्या खरोखर घरातले कसे बनतात 1 मिनिटात फक्त सांगतो. केसरी बाऊंच्या सुरुवातीच्या ट्रिपमध्ये 21 दिवसाची ट्रिप, मला वाटत नाही आता कोण करत असेल, 21 दिवसांची ट्रिप होती नेपाळ सिकंदराबाद 1984 साली. अजूनही सुनीता वहिनींना मी आता इतक्या वर्षांनी भेटलो, पण त्यांनी पहिला प्रश्न विचारला गायत्री कुठे, म्हणून गायत्री तिथे बसली. गायत्री 2.5 वर्षाची होती. आपला माणूस तुम्हाला 1 मिनिटात कळेल, 2.5 वर्षाची होती. मी तेव्हा वहिनीला म्हटलं 2.5 वर्षाची मुलगी फक्त वरण भात करते. वहिनी म्हटल्या काही काळजी करू नका. प्रत्येक ठिकाणी 21 दिवसाची 42 जेवण, प्रत्येक वेळेला जेवायच्या आधी गायत्रीला वरण भात दिला जातो.
इतकंच माणूस आपला आणि इतकं झालं त्याच्यानंतर शेवटी की मला आठवतंय नेपाळला एक बस लेट आली, विमान थांबवलं होतं, तेव्हा आम्ही सगळे ट्रॅव्हल करणारी माणसं इतकी घरातली झालो होतो की वरनं सामान उतरवणं वगैरे सगळं आम्ही घरच्यासारखं केलं. आज सुद्धा मी केसरी विमानात 3-4 वर्षांनी भेटलोय, त्यांनी सुद्धा आल्यावरती माझं नाव विचारलं, पण सुनीता वहिनींनी आल्या विचारलं. इतकं आपलं दोन्हीकडून माणसं ही केसरी विमानची एक वेगळी ओळख सांगितली. सुरुवात करायची. नमस्कार मंडळी. ओळख किंवा मुलाखत यापेक्षा आपण माणूस ओळखायचा आणि माणूस जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून मी जरा थोडंसं रिलॅक्स त्याच्यामध्ये बसतोय. वास्तविक स्टेजवर असं बसता कामा नाहीये, परंतु जरा कागदपत्र सांभाळायला ते सोपं जाईल. तर केसरी भाऊ रावजी पाटील प्रवासांचे आयुष्य जगलेल्या माणसाच्या आयुष्याचा प्रवास कसा झाला आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. केसरी भाऊनी किती ट्रिप केल्या, किती पर्यटकांना निवडून आणलं, किती जणांची समाधानाची त्यांना पत्र आली, भेटी मिळाल्या, यापेक्षा त्या माणसाला माणूस म्हणून किती जणांना ओळखलाय आणि ती त्याची श्रीमंती असणार आहे. मग आता केसरीबरोबर आपण प्रवासाला तयार करून ठरवूया. जसं त्यांच्या सुरुवातीला कुठलाही टूर लीडर म्हणतो आणि पहिली घोषणा असते गणपती बाप्पा की. बघा मी तुम्ही बघत होतो तुम्ही किती जाग्या. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय. म्हणजे तुम्ही बरोबरच आता लक्ष देऊन ऐकताय असं. एक लक्षात घ्या, टूर सुरूच होत नाही. आणखीन एक आहे ते वैशिष्ट्य मी सांगतो. या संबंध मुलाखतीचा हे अनौपचारिक गप्पा आपण मानणार आहोत. म्हणजे हा जीवन प्रवासाची नावाडी खऱ्या अर्थाने केसरी भाऊ आहे. मी फक्त हातात सुकाणू झालेला आहे अशा करता की ते काश्मीरमध्ये जास्त रमतात. मग तिथे मी सुकाणू बदलून त्यांना हळूच सांगणार, अहो बँकॉकच्या सहजता सांगा, किंवा जर ते अगदीच जास्त दक्षिणेकडे अडकायला लागले तर सांगा जरा उत्तरी पाहूया, अशी त्यांच्याकडे उत्तर. हा माणूस आपण ओळखायचा. ह्याचं एक पुस्तक आहे, प्रवास एका प्रवासाचा. त्या प्रवासाची पुस्तकाचं जे आहे त्याचं प्रस्तावना तशी आहे, मायबाप पर्यटक मित्र हो. जुन्या पिढीतल्या लोकांना आठवण असेल की बालगंधर्व प्रयोग झाल्यानंतर मायबाप हाक मारायचे, रसिक प्रेक्षक हो रसिक. आणि इथे तुम्ही पर्यटक मित्र हो म्हणताय. प्रांजल भावना, मनापासूनचा आनंद आणि एक विनम्रपणे व्यक्त केलेली सद्भावना आहे. तुमच्या जीवन प्रवासाची जी सुरुवात झाली ती सुरुवात करताना तुम्ही एकदा मंडळी हे एकदा जबाबदार होऊन जाऊ द्या आणि मग तुमच्या जीवन प्रवासाला सुरुवात करूया. वा मंडळी, आनंद मूर्ती आहे, त्यांना मी मूर्ती म्हणतो का तर ते जिथे जातील तिथे आनंदच पसरवतात. तेव्हा मंडळी, ह्या जीवन प्रवासाला तुमच्या सोबत मी आणि सुनीताताई सुद्धा येतील, पण त्या फार उशिरा येतील त्या दृष्टीने. तर आम्ही सुरुवात करतो. आपण आमच्या बरोबर शेअरिंग करावं. मला वाटतं माझा आवाज जातो ना तिथपर्यंत. आणखीन सांगायचं झालं की आमच्या या तिन्ही पाटलांच्या आवाजात कमांड आहे. पाटील, नीलाताई आणि मी. म्हणजे आता मला माईक न घेता सुद्धा बोललं तरी चालेल, कारण माईक घेतलं काही एक हात अडतो, मग हात वारे करता येत नाही वगैरे. केसरी भाऊ, तुम्ही मठाणे सारख्या अतिशय छोट्याशा खेडेगावात जे समुद्र किनारे येतात तुमचा जन्म झाला. छोटंसं खेळ होतं आणि ह्या खेळामध्ये तुमचे वडील जे अण्णा अतिशय विविध अंगी असलेलं चतुरस्र व्यक्तिमत्व. शिक्षण फार नाही पण जीवनातलं शिक्षण त्याचे त्यांनी चांगले धडे गेलेले होते आणि तुम्हाला फार आवडलं. अण्णांच्या आपण आठवणी सांगा. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं बाहेर जाताना आरशात पाहणं आणि टोपीचा कोन साधणं, ह्या सगळ्या आठवणी मला हव्या. अण्णांच्या आठवणी. मंडळी नमस्कार. आपलं संबंध देशाचा इतिहास जरी पाहिला तरी खेड्यातनं गेलेली मंडळी ही फार हुशार
म्हणून जिथे जातील तिथे त्या त्या ठिकाणी ते शहर किंवा ते गाव ते सुधरवतात आपल्या अनुभवाने माईक थोडं वर. त्याला माईक आपल्या स्टँड वर अनुभवाने द्या ना. माईक स्टँड वर द्या ना. स्टँड आहे मागे. म्हणजे कसं झालं, धरून बसायला नको, स्टँड आहे त्याला नाही लावून द्या. नको. त्यामुळे आजही त्यांच्या विषयीचा आदर तितक्याच अभिमानाने आमच्या सर्वांच्या जवळ पाटील फॅमिली जवळ आहे. खेडेगावातला माणूस जिथे रस्ते नाहीत, सडका नाहीत, बसेस जात नाहीत, बैलगाड्यांचाच वापर, सडका नसल्यामुळे बसेस येत नव्हत्या, असा असताना सुद्धा त्या खेडेगावात अण्णा त्यांचं उठणं बसणं ब्राह्मणापासून तर हरिजनापर्यंत आदिवासीपर्यंत सगळ्यांच्या मध्ये होतं. पण मग अण्णांच्या जवळ हे आलं कुठून, तर थोडीशी पार्श्वभूमी सांगतो, तेवढी तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा. कारण अण्णा रावजी सुट्ट्या पाटील आणि सुट्ट्या पाटील हे जंगल कॉन्ट्रॅक्टर होते. सफाळा आणि पालघर तालुक्यातली जंगलं ते 40 भाग जंगलाचे केलेले असतात. एक भाग विक्रीला काढला का सुट्ट्या पाटील घेत असत, मग दुसरे कोणी असतील ते घेत असत. असं जंगल कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचं नाव होतं. श्रीमंती होती त्यांच्या काळात. तुम्हाला सांगतो, त्यांची श्रीमंती, त्यांचा तो पेहराव, पगडी आणि लांब कोट, सुट्ट्या पाटलांच्या विषयी मी बोलतो, आणि धोतर चांगल्या तऱ्हेचं, असं सुंदर व्यक्तिमत्व दिसायचं. आणि